यानंतर बातमी नाशिकमधली आहे। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलंय। काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजपनं आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये भाजपच्या या आंदोलक कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा ते सर्व आंदोलक आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कशासाठी आपण हे सर्व आंदोलन करतो। आज आपण बघितलं असेल राहुल गांधींनी ज्या पद्धतीने पंतप्रधानांच्या घरावर आंदोलन केलं, ही एकदम निर्लज्ज सारखं राहुल गांधींनी एक विरोधी पक्षाचा नेता असताना जबाबदारी सारखं वागलं पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांच्या आडून विद्यार्थी आज जे नीटचे विद्यार्थी असेल त्यांच्या आडून राजकीय पक्ष त्यांचा स्वार्थ साधण्याचा पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी करताना दिसत आहेत, पण आंदोलन तुम्हाला करू दिलं नाही पोलिसांनी काँग्रेस कार्यालयात। आता ती काय शिल्लक राहिलेली पार्टी आहे, आम्हाला सुद्धा तिथे जसं मागच्या 2 वेळेस भाजपवाले इकडे चाल करून आले, दोन्ही वेळेस काँग्रेस पक्ष कार्यालयावर कार्यकर्त्यांवर आणि गाड्यांवर दगडफेक करून कार्यकर्त्यांची डोकी फोडली, गाड्यांच्या काचा फोडल्या। हे पुणे भाजपने केलेलं घाणेरडं कृत्य आहे। आम्ही तसं करत नाही। आज परंतु आता जे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। अगदी योगेश भाजपचे कार्यकर्ते जंतर मंतरवरच्या तरुणांच्या आंदोलनाला घाणेरडं आंदोलन म्हणतात। तरुणांवर लाठीचार्ज झाला, नीटचा पेपर लीक झाला, त्यावर या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? नीट पेपरवर लीक झाल्यानंतर आत्महत्या केल्या 20-22 मुलांनी, त्याबद्दलचं काय म्हणणं सोबत आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊया। एकूणच नीटच्या पेपरच्या विरोधात, लीकच्या विरोधात हे सगळं आंदोलन आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? नीट पेपर फुटी प्रकरणी पंतप्रधानांनी सांगितलंय जाहीर की कोणालाही माफी होणार नाही, कडकातली कडक शिक्षा केली जाईल। परंतु जी हवेत तयार झालेली, परदेशात तयार झालेली कॉकरोच जनता पार्टीचं भांडवल करून काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असतील, हे देशविघातक प्रवृत्तींना हाताशी घेऊन ज्या विद्यार्थ्यांना मारलं जातंय, ज्या पद्धतीने मारहाण केली, ती मुलं परदेशातून आली नव्हती। योगेश तुम्ही जरा विचारता नव्हती, विद्यार्थी किती होते हा संशोधनाचा विषय आहे। ज्यांच्या आपणच मुलाखती घेतल्या त्यांनी सांगितलं हे आंदोलन वेगळ्या दिशेने चाललंय, आम्हाला नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलनाला बोलवलं होतं, आम्ही त्याचा निषेध करतो। मुलींवर सुद्धा पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत। आपण बघितलं असेल की आंदोलन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस अत्यंत घाणेरड्या पद्धतीने पोलिसांची वाहनं पेटवली, दगडफेक झाली, अनेक लोकांना शिवीगाळ केली गेली। पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला नसता तर आजचं जे चित्र आहे ते आपल्याला अगदी योगेश भाजपचे कार्यकर्ते ज्या काही गोष्टी सांगतायत त्या आपण बघतोय, त्या तिथं घडल्या का हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे। भाजप काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करते, मात्र नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये त्यांना प्रश्न विचारला असता कोणतंही उत्तर त्यांच्याकडे नाही। मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली आंदोलकांना, त्याबद्दल ते काही बोलायला तयार नाहीत। राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं आणि त्याच्या विरोधात आता भाजप रस्त्यावर उतरले, मात्र ज्या पद्धतीनं तरुणांची डोकी फोडली गेली होती यावर काही बोलायला तयार नाहीत। योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।